सर्व इच्छा पूर्ण करणारा गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळेस आपल्या घरात वाचला गेला पाहिजे. मित्रांनो, गुरुचरित्राचे चमत्कार, गुरुचरित्राचे फळ तुम्हाला माहीत असेलच की गुरुचरित्र संपूर्ण केलं, 7 दिवसाचं केलं, संपूर्ण नियमांचे पालन करून केलं तर आपल्याला मनोवांछित आपल्या मनाचे फळं मिळतात, आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपण जे मागू ते आपल्याला मिळतं. परंतु गुरुचरित्राचे नियम कठीण असतात, सगळ्यांनाच हे जमेल असं शक्य नसतं. म्हणून गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे लाभ आहेत. तसंच आपल्या इच्छा, आपल्या मनातील इच्छा, आपल्याला काय हवं आहे, आपलं काय मागायचं आहे, हे पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राचा एक अध्याय आहे. तो आपण कोणत्याही दिवसापासून सुरू करायचा आणि रोज सकाळी याचे वाचन करायचे. कारण सकाळी आपण पवित्र, पावन, शुद्ध असतो. अंघोळ झालेली असते तेव्हा हा अध्याय वाचून घ्यायचा. मग दिवसभर तुम्ही कोणाच्या घरी गेलात, कुठे काही खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. संध्याकाळी असे प्रॉब्लेम होतात की तुमच्याकडून काहीतरी खाल्लं जातं, कोणाच्या घरी गेलं जातं, काही ना काही चुका होतात. त्यामुळे मग सकाळीच फ्रेश जेव्हा आपण होतो तेव्हाच हा अध्याय रोज वाचून घ्यायचा. 1 महिना वाचा, 2 महिने वाचा, 3 महिने वाचा किंवा कायमस्वरूपी वाचा. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. या अध्यायाची सेपरेट एक छोटीशी पोथी मिळते किंवा गुगलवर PDF मध्ये हा अध्याय अवेलेबल आहे, किंवा तुमच्याकडे गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही हा 18वा अध्याय वाचू शकता. नक्की वाचा, इच्छा नक्की पूर्ण होतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.